नमस्कार मंडळी, मी वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण वेगळ्या पद्धतीने बटाटा खीसपासून पळीपापड बनवणार आहोत। रेसिपीला सुरुवात करूया। या पापडाची टेस्ट खूप छान लागते, तर नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही बनवलेले पापड कसे झाले। अतिशय खुसखुशीत होतात, पाहू शकता पांढरे शुभ्र, आणि त्यामध्ये पापड तळल्यानंतर खीस पण किती छान दिसतोय। तर एक मी तुम्हाला तोडून दाखवते। तर मंडळी, आज आपण खीस पळी पापड बनवणार आहोत, ते पण फक्त 1 वाटी भिजलेला साबुदाणा घालून। अतिशय खुसखुशीत होणार आहेत, तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्हाला वाटत असेल की खीस पापडची रेसिपी तर आत्ताच अपलोड केली 2-3 दिवसापूर्वी आणि परत डबल तीच टाकली की काय, तर असं काही नाही आहे। तर ही रेसिपी आहे, आज पळी पापड घालणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। तर हे बटाटे मी सकाळी 1 तासापूर्वी किसून घेतलेत आणि तो तुरटीच्या पाण्यामध्ये 2-3 पाण्याने धुवून तुरटीच्या पाण्यामध्ये 1 तास भिजत ठेवलं होतं। तर आता परत आपल्याला डबल याला धुवून घ्यायचं आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये घालायचं आहे। तर यामध्ये आपण अजून एक जिन्नस घालणार आहोत की ती कोणालाही माहीत नसेल। तर ती जिन्नस घातल्यानंतर पांढरे शुभ्र तर पापड होणारच आहेत, त्यासोबत तेलही पिणार नाहीत आणि खायला तोंडात टाकताच विरघळणारे असे पापड होणार आहेत। त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर माझ्याकडे मोठ्या आकाराचं पातेलं होतं, तर ते मी अर्ध्याला कमी एवढं पाणी घेतलं होतं। म्हणजे हे पाणी असेल बघा 2.5 लिटर। तर त्यामध्ये आपल्याला उकळल्यानंतर मीठ घालायचं आहे चवीनुसार। मीठ घातलं, पाण्याला उकळी आली आणि आता खीस आपण यामध्ये घातलाय। आता याला पटकन शिजवण्यासाठी यावरती एक अशी टोपली किंवा परात ठेवायची आणि जो आपण साबुदाणा ठेवला होता शिल्लक, तर तो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। तर त्यातलाच हा 1 वाटीचं प्रमाण आहे, 1 वाटी साबुदाणा आहे। तर तो घालायचा आहे, पण तो असाच नाही, तर आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने घालणार आहोत जेणेकरून पापड खुसखुशीत होतात। आणि आता जे आपण खीस बनवला होता आणि त्याचं जे हा चीक खाली राहतो, तुम्ही बघू शकता कधी पण चिप्स केले किंवा खीस केला आणि तुम्ही रात्रभर किंवा 1-2 तासासाठी भिजत ठेवता, तेव्हा त्याचे जे कण आहेत तर ते खाली तळाशी जाऊन बसतात। तर यासाठी आपल्याला या ताटामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुरटीचा थोडासा तुकडा टाकायचा किंवा मोठा खडा असेल तर तो फिरवा आणि निथळत ठेवा। तर ते पाणी स्थिर होऊ द्या। त्यानंतर वरचं लाल पाणी काढून घ्या, काळपट लाल पाणी ते काढून घ्यायचं, म्हणजे पापड्याला लाल कलर येत नाही। आणि पाहू शकता खाली जो चीक दिसतोय, तर तो आपण खीस पापड बनवतोय त्यामध्ये घालायचे। तर आता अजून मला थोडंसं लालसर वाटतंय, तर यामध्ये मी अजून पाणी घालून 5 मिनिटासाठी याला ठेवून देते आणि वरचं पाणी डबल काढून घेते। तर आता हा चीक आपण जेव्हा खीस शिजत येतो तेव्हा यामध्ये घालायचा आहे आणि हलवायचं आहे। तर हा बटाटा खीस आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे। आता शिजत आला की आपल्याला यामध्ये जो आपण साबुदाणा ठेवला आहे तर त्याला मिक्सरमधून बारीक करून यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे आणि नंतर पळी पापड याचे घालायचे। तर आता साबुदाणा घालण्या अगोदर आपल्याला यामध्ये जर पाणी जास्त वाटत असेल तर ते वरचं पाणी काढून घ्यायचं आणि नंतर साबुदाणा मिक्स करायचा। तर इथे शिजून झाल्यानंतर थोडं मी पाणी काढलंय आणि आता त्यामध्ये साबुदाणा घालून अगदी 2 ते 3 मिनिटं याला शिजवून घेते आणि पळी पापड पडतील असा अंदाज घेऊन हे आपल्याला पळी पापडसाठी मिश्रण तयार करायचं आहे। तर जो चीक आणि साबुदाणा घातलाय तर त्याच्या गुठळ्या होतात, म्हणून चांगल्या फोडून घ्यायच्या। जसं की आपण चीक हटवतो कुरडयाचा, अगदी तसंच आपल्याला पळीने त्याच्या गुठळ्या फोडून घ्यायच्यात।
तर हे पापड मी माझ्या आईच्या पद्धतीने करायला लागले. आई आलेली आहे तर आम्ही दोघी मिळून करतोय. तर हे मिश्रण शिजल्यानंतर मीठ कमी वाटत होतं म्हणून मी परत यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलंय. तर हे पापड आपण आज मेन कापडवरती घालतोय म्हणून हे मिश्रण आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर पळी पापड घालायचे. तर चला मग आता टेरेसवर जाते आणि पळी पापड दाखवते कसे करायचे. तर यामध्ये मला थोडं घट्ट मिश्रण वाटत होतं म्हणून मी यामध्ये जे आपण पाणी काढून घेतलं आहे तर त्यातलंच पाणी अर्धी वाटी घातलं आहे, मिक्स केलं आहे आणि आता गॅस बंद करूया. तर घट पातळ कसं ठेवायचं तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल या पद्धतीने एवढंच सैल ठेवायचं. इथे मी मेन कापड अंथरले. आता त्यावरती माझी आई आणि मी पापड बनवतोय. तर हे पापड बनवत असताना जास्त खूप असं जाडही ठेवायचं नाही किंवा खूप पातळ पण करायचं नाही. तर तुम्हाला माझ्या हातात पळी दिसत असेल ती भाजीची पळी. तर जर छोटे पापड करत असाल तर अर्धी पळीची एक पापड करायचा आणि जर मोठ्या आकाराच्या तुम्हाला पापड हवे असतील तर एक पळी एक पापड असं करा.